नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातर्फे आता मालमत्तांचं मूल्य निर्धारण करण्याची प्रक्रिया जी आहे तर ती ऑनलाईन केली जाणार आहे. यामुळे जमिनीचं किंवा घराचं मूल्यांकन करण्यासाठी नोंदणी किंवा मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे आता इथून पुढे झिजवावे लागणार नाहीत. आता नवीन ऑनलाईन सुविधेमुळे अगदी घर बसल्या तुम्हाला मालमत्तेचं व्हॅल्युएशन किती आहे ते समजणार आहे. यासाठी केवळ जागेचं क्षेत्रफळ आणि सर्वे क्रमांक पोर्टलवरती टाकून ऑनलाईन शुल्क तुम्हाला भरावं लागेल. शुल्क भरल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी संबंधित जागेचं व्हॅल्युएशन नागरिकांना प्राप्त होऊन जाईल. विशेष म्हणजे हे मूल्य निर्धारण दुय्यम निबंधकाच्या डिजिटल स्वाक्षरीनुसार मिळणार असल्यानं ते सर्व कायदेशीर कामांसाठी ग्राह्य धरलं जाईल. तर मग आतापर्यंत जुनी पद्धत काय होती ते पाहू. तर आतापर्यंत एखाद्या खरेदीदाराला जागा खरेदी करायची असल्यास त्या जागेची कागदपत्र आणि सर्व्हे क्रमांक घेऊन नोंदणी विभागात जावं लागायचं. तिथे प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन ग्रास प्रणालीवरती पैसे भरावे लागायचे. या पैशांची पावती संबंधित कार्यालयात जमा केल्यानंतर अधिकारी त्याची पडताळणी करत आणि त्यानंतर कागदपत्रावरती शिक्का मारून मूल्य निर्धारित केलं जात असे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत होता आणि नागरिकांना वारंवार कार्यालयामध्ये विनाकारण फेऱ्या माराव्या लागत होत्या. या सर्व अडथळ्यांमधून आता सर्वसामान्यांची सुटका होणार आहे. 3-4 दिवसांचं काम आता केवळ एका दिवसात होणार आहे. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे भ्रष्टाचाराला देखील आळा बसणार आहे आणि कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाण्याची आणि रांगेत उभं राहण्याची आता तुम्हाला गरज नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जमीन खरेदी विक्री करत असताना व्हॅल्युएशन आता जे होणार आहे तर ते केवळ ऑनलाईन व्हॅल्युएशन तुम्हाला 24 तासात होणार आहे आणि शिवाय त्या व्हॅल्युएशनचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.